नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपलं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. भाविकांच्या महासागरात श्रींच्या पालखीचे सोमवारी प्रस्थान. शेकडो वारकऱ्यांना लागली विठ्ठल भेटीची आस. अकोल्यात 2 दिवस श्रींच्या पालखीचा मुक्काम. भाविकांची तयारी पूर्ण, प्रशासन मात्र स्वच्छतेबाबत उदासीन. डॉक्टरांचा निष्काळजीपणा आला समोर. प्रसूती दरम्यान महिलेच्या पोटात राहिला कापडाचा तुकडा. औसानातल्या मलकापूर अर्बनचे ठेवीदार चिंतेत. महिना झाला ओरिजिनल कागदपत्रे घेतले, लाखोंची रक्कम अप्राप्त. सरोपचार आणि सुपर स्पेशालिटी जोडणाऱ्या रस्त्यात रुग्णांना झटके. उपचार नको पण रस्ते सुधारा, रुग्णांची आर्त हाक. आता सविस्तर बातम्या. श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचा प्रारंभ सोमवार 2 जून रोजी सकाळी 7 वाजता होणार आहे. श्रींच्या भक्तिमय जयघोषात पालखी पंढरपूरकडे रवाना होणार आहे. शेकडो शिस्तबद्ध वारकऱ्यांचा सहभाग या वारीत राहील. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी, वारी चुकून देहरी. या संतवाणीला प्रत्यक्षात उतरवत भक्तांच्या अलोट श्रद्धेने भारलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी सोमवार दिनांक 2 जून रोजी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 7 वाजता शेगाव येथील श्रींच्या मंदिरातून विठ्ठल नामाच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. गणगण गणात बोते श्री गजानन बोले सत्य, विठ्ठल नाम मुखी गाजे पंढरी वारी मजे. महाराजांची शिकवण विठ्ठल नामात एकरूप व्हा, हाच खरा वारीचा अर्थ. याचं स्मरण वारकऱ्यांच्या प्रत्येक पावलाला जागवतं. श्रींच्या पालखीचा 725 किलोमीटरचा 33 दिवसांचा पायी प्रवास भक्तींच्या आणि साधनेच्या ओंजळीतून अधिकाधिक संपन्न होत जातो. दरवर्षीची वारी ही वारकऱ्यांना पांडुरंगांच्या चरणी लीन होण्याची प्रेरणा देतात. श्री क्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे श्रींच्या पालखीचे हे 56वे वर्ष आहे. ही वारी केवळ एक प्रवास नसून ती वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेचे आणि श्रींच्या भक्तीचे प्रतीक आहे. श्रींच्या पालखी समवेत 700हून अधिक वारकरी, रथ, मैना, अश्व, टाळकरी, पताकाधारी असे सर्वजण सहभागी होतील. शेगाव ते पंढरपूर अंतर कापण्यासाठी तब्बल 33 दिवसांचा पायी प्रवास लागणार आहे. प्रत्येक पाऊल विठ्ठल नामाचा गजर करत भक्तीच्या जोरावर वारकरी हा खडतर प्रवास पार करतील. श्रींची पालखी 4 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूरला पोहोचेल अशी अपेक्षा आहे, जिथे विठ्ठल माऊलीच्या चरणी लीन होण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी जमेल. श्रींची पालखी संतनगरी शेगावातून निघाल्यानंतर 2 जून रोजी दुपारी श्री क्षेत्र नागझरी येथील श्री संत गोमाजी महाराज संस्थानमध्ये श्रींची पालखी पोहोचणार आहे. महाप्रसाद घेऊन सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे श्रींच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम राहील. 3 जून रोजी पारस येथून निघून दुपारी गायगाव येथे तर रात्री भौरत येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील. 4 जून रोजी सकाळी भौरत येथून निघून अकोला येथे 4 व 5 जून असा 2 दिवस श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील. त्यानंतर सुनिश्चित मार्गाने श्रींची पालखी 4 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखी पोहोचणार आहे. गजानन महाराजांच्या पालखीचे आषाढी निमित्त अकोल्यात आगमन होत आहे. भजनी मंडळ, दिंडी, अश्व आणि 700 वारकऱ्यांसह बुधवार 4 जून आणि 5 जून अकोल्यात श्रींची पालखी असेल. 4 जून रोजी सकाळी 7 वाजता अकोला महानगरीत श्रींच्या पालखीचे शुभागमन होत आहे. यानिमित्त भाविकांची तयारी पूर्ण झाली असून पालखींच्या स्वागतासाठी अकोलेकर सज्ज झाले आहे.
गत 5 दशकापासून अकोल्याच्या श्री गजानन महाराज शेगाव पालखी सत्कार समितीच्या वतीने पालखीचे जल्लोषात स्वागत व श्रींचे भक्तांना शिस्तबद्धपणे दर्शन घडवून देण्याची किमया यशस्वीपणे पार पाडल्या जात आहे। बुधवार 4 जून रोजी अकोला शहरातील शोभायात्रा मार्ग श्री गजानन महाराज संस्था प्रमुखांनी ठरवून दिलेल्या शहरातील मुख्य रस्त्याने शोभायात्रा खालीलप्रमाणे निघणार आहे। सकाळी 11 वाजता श्रींची पालखी खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्लॉट जुने शहर येथून निघेल। डाबकी रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरासमोरून श्रीवास्तव चौक, विठ्ठल मंदिर, काळा मारुती रोड, मोठा पूल, सिटी कोतवाली चौक, गांधी रोड, महापालिका चौक, चांदेकर चौक, निशांत टावर, चिवचू बाजार प्रवेशद्वारातून स्वावलंबी विद्यालय समोरून मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात बुधवारी पालखीचा मुक्काम राहील। बुधवार 4 जून रोजी दुपारी 4 ते रात्री 10 पर्यंत मुंगीलाल बाजोरिया विद्यालय मैदानावर श्रींच्या दर्शनाची व्यवस्था केली आहे। गुरुवार 5 जून रोजी परतीचा मार्ग सकाळी 6 वाजता सिंगी हॉस्पिटल उड्डाण पुलाखालून जिल्हाधिकारी निवासस्थानासमोरून वन विभाग कार्यालय, धर्मदाय आयुक्त कार्यालय, खंडेलवाल भवन मार्गे गौरक्षण रोड, जुना इन्कम टॅक्स चौकातून आदर्श कॉलनी शाळा नंबर 16 येथे गुरुवारी सकाळी 9 वाजता विश्रांती व महाप्रसाद वितरण होईल। यानंतर संभाजीनगर गजानन महाराज मंदिर, बोबडे दूध डेअरी, सिंधी कॅम्प रोड, दक्षतानगर कॉम्प्लेक्स समोरून अशोक वाटिका, मेन हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय, सरकारी बगीचा, खोलेश्वर मार्गे, सिटी कोतवाली चौक, लोखंडी पुलावरून जय हिंद चौक, राजराजेश्वर मंदिर समोरून हरिहर पेठमधील शिवाजी विद्यालय, टाउन स्कूल येथे गुरुवारी रात्री मुक्कामी पालखी राहील। शुक्रवारी पालखी पुढच्या प्रवासाला निघेल। तुम्ही एखाद्या चित्रपटात ऑपरेशनमध्ये रुग्णाच्या पोटात नॅपकिन राहिल्याचा सीन पाहिला असेल। अगदी तसेच रिसोड येथील एका महिलेच्या प्रसूती शस्त्रक्रियेदरम्यान पोटात कापडाचा तुकडा राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। सुरेखा काबरा असे या पीडित महिलेचे नाव आहे। गेल्या वर्षी रिसोड शहरातील खासगी रुग्णालयात त्यांची प्रसूती झाली होती। त्यानंतर 1 वर्षापासून त्यांना सतत पोटदुखीचा त्रास जाणवत होता। या त्रासावर उपाय म्हणून त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे तपासणी केली असता त्यांच्या पोटात मॉपच्या कपड्याचा तुकडा असल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे संभाजीनगर येथील रुग्णालयात पुन्हा शस्त्रक्रिया करून तो कपड्याचा तुकडा बाहेर काढण्यात आला। महिलेचे पती गणेश काबरा यांनी रिसोड येथील खासगी रुग्णालयाचे डॉक्टर अमोल नरवाडे यांच्यावर चुकीचे उपचार केल्याचा आरोप केला आहे। त्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार करत डॉक्टर नरवाडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात डॉक्टर अमोल नरवाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले। डॉक्टर नरवाडे म्हणाले, मी 1 वर्षापूर्वी या महिलेचे सिझेरियन केले होते। या वर्षभरात महिलेला कोणताही त्रास नव्हता। मात्र आता 1 वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात पुन्हा शस्त्रक्रिया करून पोटातून कापडाचा तुकडा निघाल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे माझी कोणतीही चूक नसून माझ्यावर केलेले आरोप निराधार आहेत। या प्रकरणी पुढील तपास रिसोड पोलीस करत आहेत। एक सदर रुग्ण माझ्याकडे सुरेखा काबरा म्हणून येथीलच रिसोडचाच रुग्ण आहे। 10 मे 2024 रोजी माझ्याकडे त्यांची सिझेरियन डिलिव्हरी झाली। त्यानंतर रुग्णास एक 4 दिवसानंतर माझ्याकडनं डिस्चार्ज झाला। रुग्णास कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता। एक साधारणतः 15 दिवसानंतर थोडा पोट दुखण्याचा त्रास त्यांनी सांगितला। त्यानंतर त्यांनी वाशिम येथे सोनोग्राफी केली। त्या सोनोग्राफीमध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही आढळलं नाही। सोनोग्राफीमध्ये पूर्णतः सोनोग्राफी क्लिअर होती। त्यानंतर त्यांना त्यावेळेस थोडासा युरिन इन्फेक्शनचा त्रास होता। त्यासाठी त्यांनी 2-3 दिवस एक IV अँटीबायोटिक घेतली। त्यानंतर रुग्णास 1 वर्षापर्यंत कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही। 24 एप्रिल 2025 रोजी सदर रुग्णांच्या मिस्टरांचा म्हणजे पतींचा मला फोन आला की आमच्या रुग्णास थोडंसं पोट दुखते। त्यानंतर त्यांनी संभाजीनगर येथे सोनोग्राफी केली। सोनोग्राफीमध्ये पूर्ण रिपोर्ट नॉर्मल होता। सिझेरियनचा जो स्कार असतो म्हणजे जे टाके असतात त्या सिझेरियनच्या टाक्यांच्या वरच्या बाजूला म्हणजे एकदम त्वचेच्या ठिकाणी थोडंसं एक कलेक्शन त्यांनी दाखवलं, एक 3 × 7 सेंटीमीटर। पण ते पोटामध्ये कुठल्याही प्रकारचं काही त्या सोनोग्राफीमध्ये दाखवले नाही। दोन्ही रिपोर्ट्स माझ्याकडे आहेत। त्यानंतर त्यांनी सदर रुग्णास तिथे जे कलेक्शन होतं, जे सिझेरियनच्या जे टाक्यांमध्ये जे काही असेल पाणी किंवा पू ते त्यांनी तिथे काढलं। त्याच्यानंतर सदर रुग्णाचे टाके त्यांनी सांगितलं की 15 दिवसापर्यंत टाके भरून आले नाही तिथे ओपन केल्यानंतर संभाजीनगरला। त्यानंतर त्यांनी परत 15 दिवसानंतर म्हणजे 29 मे 2025 म्हणजे 24 एप्रिल 2025 आणि 29 मे 2025 या 1 महिन्यानंतर त्यांनी तिथे परत CT स्कॅन केला। म्हणजे ते ऑपरेशन झाल्यानंतर
तर तो सिटी स्कॅनमध्ये राईट ॲडनेक्झा म्हणजे उजव्या बाजूचे जे अंडाशय असतं त्यामध्ये जो मॉब दाखवला आहे तो कुठल्याही सोनोग्राफीमध्ये नव्हता अगोदर. जेव्हा आपण सिझेरियन केलं आणि त्याच्यामध्ये जेव्हा एक 24 एप्रिल ते 1-2 दिवसाच्या मध्ये त्यांनी तिथे ओपन केलं, त्या दरम्यान तो मॉब येण्याची शक्यता आहे. कारण 1 वर्षाच्या कालावधीमध्ये या मॉबने, एवढा मोठा मॉब आहे, साधा आपल्याला अपेंडिक्स किंवा मूतखडा असला तर आपल्या पोटामध्ये आपल्याला दुखायला लागतं. पेशंटला 1 वर्षापर्यंत तो कुठल्याही प्रकारची तक्रार झाली नाही असं होऊ शकत नाही. आणि एवढा मोठा मॉब असल्यानंतर तो मॉब आहे त्या कंडिशनमध्ये पोटाच्या बाहेर निघत नाही. कुजला असता तो किंवा काहीतरी त्याचा त्रास झाला असता पेशंटला, रुग्णाला ताप आली असती, रुग्णाच्या पोटामध्ये पू झाला असता. तर रुग्णाच्या पोटामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं. आणि तो जो मॉब दाखवत आहेत मीडियावर सध्या, तो मॉब एकदम फ्रेश आहे. 1 वर्षानंतर एवढा फ्रेश मॉब निघणं शक्य नाही. गणेश काबरा रिसोड यांनी संभाजीनगर येथे एक तक्रार दिली होती आणि ती तक्रार आज आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही सखोल चौकशी करून आणि जी संबंधित समिती आहे त्यांच्याकडनं अहवाल प्राप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येते. तक्रारीमध्ये जी काही समोर येईल त्याच्यामध्ये जर काही निष्पन्न झालं तर त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. औसायनात गेलेल्या मलकापूर अर्बन सहकारी बँकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळण्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात खातेदारांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही. ठेवीदारांनी आपली मूळ कागदपत्रे बँकेत जमा करून 1 महिना उलटला तरीही पैसे खात्यात वळते न झाल्याने त्यांची चिंता वाढली आहे. औसायनात गेलेल्या मलकापूर अर्बन सहकारी बँकेच्या ठेवीदारांना 50% रक्कम परत करणार होती. त्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट आणि बचत खात्यांची मूळ कागदपत्रे बँकेत जमा करून घेतल्या गेली. ठेवीदारांनी कागदपत्रे देऊनही महिना उलटला तरी त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. औसायनातील मलकापूर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना 50% रक्कम परत मिळणार असल्याचे जाहीर झाले होते. परंतु बँकेकडून ठेवीदारांकडून फिक्स्ड डिपॉझिटची सर्वच्या सर्व मूळ कागदपत्रे जमा करून घेतली गेली. ऐकून रकमेच्या 50% रक्कम बँक देणार असून ठेवीदारांना आपली रक्कम कधी मिळणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. बँकेने तातडीने पैसे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी ठेवीदारांकडून जोर धरू लागली आहे. मूळ कागदपत्रे घेऊनही महिना लोटला असला तरी रक्कम मात्र ठेवीदारांना मिळाली नसल्याची माहिती आहे. जिल्हा सरोपचार रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना विविध समस्यांमुळे अक्षरशः मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. विशेषतः सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या वाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे रुग्णांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. या खड्ड्यांमधून जाताना रुग्ण अर्धमेला होतो तर सोबत असलेला नातेवाईकही पूर्णपणे थकून जातो. या गंभीर समस्येकडे रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करत असल्याबद्दल तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. ग्रामीण भागातून चांगल्या उपचारांच्या आशेने येणाऱ्या रुग्णांना येथे आल्यावर मात्र अस्वस्थतेमुळे नवे दुखणे विकत घ्यावे लागत आहे. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांसाठी जिल्हा सरोपचार रुग्णालय हे उपचाराचे प्रमुख केंद्र आहे. मात्र येथील रस्त्याची दुरवस्था पाहून रुग्णांना येथे येण्याचा निर्णयच चुकीचा वाटू लागला आहे. रुग्णवाहिकेने आणलेल्या गंभीर रुग्णांनाही या खड्ड्यांमुळे तीव्र धक्के बसतात, ज्यामुळे त्यांच्या वेदना आणखी वाढतात. अनेकदा या खड्ड्यांमुळे स्ट्रेचर घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे उपचारासाठी आणलेल्या रुग्णांना रुग्णालयातच पोहोचवण्यापूर्वीच आणखी एक मानसिक आणि शारीरिक ताण येतो. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या परिस्थितीवर प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. रुग्णालयाच्या प्रशासनाने तातडीने या भागातील खड्डे बुजून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. रुग्णांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या त्रासाचे निवारण करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा हा असंतोष आणखी वाढण्याची शक्यता आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट RRC न्यूज
सिटी लाईव्ह सोशल मीडिया रीलमध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 907501 2854 7020 59 8398। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। एक आठवड्यापूर्वीच अकोला जिल्ह्याचे पदभार स्वीकारणारे नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी अनेक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत। प्रशासकीय कामकाजात अधिक सुसूत्रता आणि कार्यक्षमता आणण्याच्या दृष्टीने या बदलांकडे पाहिले जात आहे। जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजात गती आणण्यासाठी, रिक्त पदे भरण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेनुसार त्यांची नेमणूक सुनिश्चित करण्यासाठी या बदल्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। या फेरबदलामुळे पोलीस विभागाची कार्यप्रणाली अधिक मजबूत आणि जबाबदार होईल अशी अपेक्षा जिल्ह्यातील पोलीस दल आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। अनिल जुमले यांना बाळापूर पोलीस ठाण्यात 1 वर्षाची पदवृत्ती देण्यात आली आहे। उज्ज्वला देवकर यांची भरोसा सेलमधून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे। प्रवीण धुमाळ यांना अकोला नियंत्रण कक्षातून बार्शीटाकडी पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। PSI अविनाश मोहिते यांना अकोट फाईलमधून अकोट शहर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे। अख्तर सत्तार शेख यांना अकोट फाईल पोलीस ठाण्याचा प्रभारी बनवण्यात आले आहे। कैलाश मुंडे यांची बाळापूर पोलीस स्टेशनमधून MIDC पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली आहे। PSI विष्णू बोडखे यांना डायल 112 मधून अकोला क्राईम ब्रांचची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। राज्यातील माता मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। आता सर्व सरकारी आणि महानगरपालिका रुग्णालयातील प्रसूती कक्षात 7 ट्रे ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे। राज्य कुटुंब कल्याण विभागाने या 7 ट्रेमध्ये कोणत्या वैयक्तिक वस्तू असाव्यात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत। विविध आजारांमुळे होणारे माता तसेच बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे आणि गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी वेळेवर रेफरेल सेवा आणि वेळेत मोठ्या रुग्णालयात रुग्ण पाठवणे हाच प्रसूती कक्षाच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे। याच अनुषंगाने सर्व सरकारी रुग्णालय स्तरावर प्रसूती कक्षात खालीलप्रमाणे 7 ट्रे ठेवणे बंधनकारक केले आहेत। डिलिव्हरी ट्रे, APG ऑटोमी ट्रे, बेबी ट्रे, मेडिसिन ट्रे, इमर्जन्सी औषधांचा ट्रे, MVA, EVA ट्रे, PPIUCD ट्रे या सर्व ट्रे सुस्थितीत आणि उपलब्ध असल्याची खात्री करण्यासाठी आरोग्य विभागांकडून विशेष लक्ष दिले जात आहे। प्रसूती कक्षात या 7 ट्रेची गरज अधोरेखित केली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा 76वा स्थापना दिवस आज 1 जून रोजी अकोला मुख्य बस स्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या तर प्रवाशांचे आभार मानून एसटीच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त केली। 1 जून 1948 रोजी पुणे अहमदनगर मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस धावली होती। याच ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी 1 जून रोजी एसटी महामंडळाचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो। या अनुषंगाने विभागीय कार्यालयाकडून राज्यातील सर्व बस स्थानकांना एसटी स्थापना दिवस साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले होते। प्रत्येक आगारातील बसेसची स्वच्छता करणे, तांत्रिकदृष्ट्या सुस्थितीत ठेवणे आणि बस स्थानकांची स्वच्छता करण्याचेही आवाहन करण्यात आले होते। या विशेष दिनी राज्यातील सर्व बस स्थानके आणि विभागातील कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याला गणवेशात उपस्थित राहण्याच्या सूचना होत्या। अकोला मुख्य बस स्थानकावर साजरा झालेल्या या कार्यक्रमात अकोला बस स्थानकाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। अकोला बस स्थानकाला नुकत्याच मिळालेल्या नवीन बसेसचे पूजन करण्यात आले। एसटीने प्रवाशांच्या सोयी सुविधांकडे लक्ष देण्याची गरज प्रवाशांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ने 77वा वर्धापन दिन साजरा केला। त्यानिमित्ताने माननीय विभाग नियंत्रक, माननीय वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री डोंगरे साहेब, तसेच आगार प्रमुख श्री देवके साहेब व उपस्थित असलेले राप कर्मचारी, त्यानंतर प्रवाशांच्या हस्ते केक कापून आज अकोला आगार क्रमांक 2 मध्ये वर्धापन दिन साजरा करण्यात आला। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन?
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। पातूर तालुक्यातील चांदणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिग्रस बुद्रुक येथे बुधवारी जागेच्या जुन्या वादातून 2 गटांमध्ये झालेल्या हाणामारीत मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या वनिता गवई या महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। जीवनात काहीच खरं नाही म्हणे, फक्त एवढाले बच्चे जाय पाय इतकाले बच्चे आहेत आणि जर समजा कशात त्याले समजा काही समजा कसे मोकाट सुटले तर मी खरोखर माझ्या जीवाचं काही ना काही करतोय। हे तुम्हाला सांगतो, हात जोडून विनंती आहे शासनाले बी या सरकारले बी मला खरोखर नाही द्या। दिग्रस बुद्रुक येथे 2 गटांमध्ये जागेवरून बऱ्याच काळापासून वाद सुरू होता। बुधवारी हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली। यावेळी वनिता गवई या वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी पुढे सरसावल्या, मात्र याच वेळी 6 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात वनिता गंभीर जखमी झाल्या। हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या वनिता आणि त्यांचे पती अभिमन्यू गवई हे चांदणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होते। याच दरम्यान वनिता यांची प्रकृती अचानक अधिक बिघडली। त्यांना तातडीने उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी वनिता गवई, यांचे पती अभिमन्यू अर्जुन गवई आणि ग्रामस्थांनी शनिवारी चांदणी पोलिसात 6 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे। या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण असून न्याय न मिळाल्यास मुलांसह आत्महत्या करण्याचा इशारा अभिमन्यू गवई यांनी दिला आहे। पत्नीच्या निधनानंतर अभिमन्यू गवई आणि दिग्रस बुद्रुक येथील ग्रामस्थांनी शनिवारी चांदणी पोलीस ठाण्यात धाव घेतली। त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत 6 जणांनी केलेल्या हल्ल्यामुळेच वनिता यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे। हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे। पोलीस प्रशासनावर या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून दोषींवर योग्य कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे। चांदणी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। माहिती आहे का, दिग्रसून समजा आलो, मारामारी झाली, वाद झाला, घरकुल लावून 1,20,000 घरकुल आलं म्हणे। घरकुल आल्यानंतर शेजारी जे आहेत ते फक्त 4 बोटं जागेसाठी एवढं होत आहे की ते मी गावात पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष सर्वांना सांगितलं, सर्वांनी 2-2 खेप जाऊन घरी सांगितलं की बा हा वाद मिटवा, मी जर त्याच्या गुन्ह्यात येत असेल तर मला ते घरकुल पाडून टाका तुम्ही, तरी म्हणे तयार आहो मी कोणत्याही गोष्टीत। या लोकांना सर्वांना सांगून ते लोक ऐकले नाही। ते 4-5 भाऊ आहेत साहेब, मी एकटाच आहो आणि एकट्या माणसाचं काहीच चालत नाही हे मला माहित आहे। त्याने डायरेक्ट मारामारी केली माझ्यासोबत। मी डायरेक्ट त्याने सांगितलं की बा या टीनाले जर धक्का लावला तर तुला जीवच मारून टाकतो, हा शब्द त्याने मला पहिले वापरला। मग त्याच्यानं मी 8-10 दिवस झाले साहेब, माझं बांधकाम डायरेक्ट बंद आहे। बांधकाम बंद असून तरी मी गावात हिंडून लोकांना सांगितलं की बा असं करा, मा काही ना काही जरा न्याय द्या थोडासा, पण कुणी ऐकायला तयार नाही साहेब। तर काल परवा दिवसची गोष्ट अशी झाली की डायरेक्ट मी त्या टीनाला फक्त हातच लावला तर ते 4-5 जण, सुदर्शन जयराम शिरसाट, सत्यपाल जयराम शिरसाट, राहुल जयराम शिरसाट, जयराम झाबाजी शिरसाट, गौतमाबाई राजू इंगळे या सर्व मिळून हल्ला केला साहेब। माझी बायको घाबरली, एकानं कुराळ घेतली, दोघांना राफ्टर घेतले, साऱ्यानं मारायला अंगावर माझ्या बायकोले जीव तुटला, ते बी घाबरत होते। माझ्या अजून सांगताना हात पाडून राहिले, ते आली त्याने रट्टा मारायची, माझ्या बायको फक्त मंदात आली तर तिला डायरेक्ट मागून मेंदूले जरा हे लागलं। मी नंतर मग घाबरलो त्याले, मी म्हणलो बस पोलीस स्टेशनला आता रिपोर्ट द्यायला दुसरा पर्याय नाही, गावातल्या लोकांना सांगून कोणा आपली समजा काहीच नाही हे केलं, म्हणून मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट घ्यायला येऊ राहिलो साहेब। ज्या वेळेस माहिती आहे का 70च्या आसपास मी आलो त्यावेळेस माझ्या बायको म्हणे की माझा जीव घाबरायला, त्याचा ऑटो आमच्या मागच होता। त्या लोकांना असं वाटलं की आता हे रिपोर्ट घ्यायला चालले, त्यानंतर ते 8-10 जण बाया माणसासहित आले ना, आम्ही फक्त 2च जण होतो। पहिलेच घाबरेलो होतो साहेब। ज्यावेळेस तिनं मला म्हणले माझा जीव घाबरायला, ते मी डायरेक्ट असं थांबलो, जागेवर थांबल्यानंतर माझी बायको चक्कर आला, डायरेक्ट पडल्यानंतर तिच्या मला समजलंच नाही, तिने हातपाय पुरे तट केले। मला असं वाटलं आता हिचं काय हे नाही, घाबरल्यासारखी झाली, खूप बीपी वाढली साहेब तिची। नंतर ते लोक जे ऑटोवाला एक बाजूनं त्या लोकांना मला मी थांबवलं ऑटो, त्या लोकांना म्हणलं की बा साहेब मला काही ना काही मदत करा, त्या लोकांना म्हणलं। ते लोक आले, त्यानं डायरेक्ट ग्रामीण रुग्णालयात त्या सतारीत आम्हाला दोघायला नेलं। तटी गेल्यानंतर तिचं म्हणजे काहीच खरं नाही, अशाच पद्धतीची कंडिशन होती। डॉक्टरले मग मला सांगता नाही आलं की बा आम्ही आलो, यासाठी आलो होतो, त्याने जे लिहून घेतलं ते मला काहीच भान नव्हतं। मी म्हणजे मला एवढ्या याच्यात होतो की मला अजूनही सुचत नाही साहेब काय बोलून काय नाही। ते तटून त्याने डायरेक्ट अकोला रेफर केलं। तिकून मग रातभर मी थांबल्यानंतर डायरेक्ट हे मला एवढंच माहीत पडलं की आता आपलं काही हे नाही, बस एवढं आहे। मला असं वाटतं की या पोलीस स्टेशनमध्ये कालपासून साहेब मी चक्रा मारून राहिलो, पण आता कालही फक्त मला न्याय पाहिजे, दुसरं काहीच नाही पाहिजे। मी गरीब माणूस आहो या गावचा, मला माहिती आहे आता जीवनात काहीच खरं नाही, मला फक्त एवढाले बच्चे जाय पाय इतकाले बच्चे आहेत आणि जर समजा कशात त्याले समजा काही समजा कसे मोकाट सुटले तर मी खरोखर माझ्या जीवाचं काही ना काही करतोय। हे तुम्हाला सांगतो, हात जोडून विनंती आहे शासनाले बी या सरकारले बी मला खरोखर न्याय द्या।
वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील ढिसाळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। येथे अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेदरम्यान एका रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजल्याची गंभीर घटना घडली आहे। शिरपूर येथील अताउल्ला खान नामक रुग्णांवर वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात अपेंडिक्सची शस्त्रक्रिया करण्यात आली होती। या शस्त्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या मशीनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजल्याचा आरोप आहे। या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणाचा आरोप करत अताउल्ला खान यांच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। शस्त्रक्रियेनंतर 2 दिवसांनी जेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी ही बाब पाहिली तेव्हा त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेत संबंधित निष्काळजी डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रिया प्रक्रिया, तिथे वापरण्यात येणारी तांत्रिक उपकरणे आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या उपायांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। रुग्णांचे वडील आसिफ खान आणि खुद रुग्ण अताउल्ला खान यांनी या प्रकरणी दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या धक्कादायक घटनेनंतरही आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही। यामुळे रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर आणि रुग्णाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मेरा नाम अताउल्ला खान है। मैं यहाँ पर ऑपरेशन के लिए आया था, अपेंडिक्स के लिए। 19 तारीख को मेरा ऑपरेशन हुआ है, पांडे सर ने किया था। ऑपरेशन करते समय एक प्रॉब्लम आ गई थी मशीन में, तो उसी के चलते मेरा पूरा पेट पे का जल गया। तो उन्होंने इतना ही बोला था, क्या जहाँ पर लाल चट्टे दिखेगी वहाँ पर मलहम लगाना। मलहम दिया था उन्होंने उसी दिन। फिर उसके बाद में अगले दिन बता रहे हैं क्या जल गया करके, तो उन्होंने बोला ही नहीं। और ऑपरेशन मेरा पांडे सर ने किया था। तो मेरी मांग ये है कि जो भी मेरा जो भी नुकसान हुआ है उसकी भरपाई करके दो। पुलिस में आपने तकरार वगैरह की कैसे दिए पुलिस स्टेशन में एफआईआर दर्ज कराई है हमने। बस मेरी मांग इतनी है कि जो भी नुकसान हुआ है उसकी भरपाई करके दो। मेरा लड़का है छोटा, उसका नाम अताउल्ला खान है, और हमने सोनोग्राफी करी गामने साहब के यहाँ। उन्होंने बताया कि अपेंडिक्स है, इसलिए हमने यहाँ सरकारी दवाखाने में यहाँ पर लेके आए। 19 तारीख को ऑपरेशन करने को ऑपरेशन थिएटर में ले गए। ले जाने के बाद में ऑपरेशन हुआ और उसके अंदर क्या शॉर्ट सर्किट हो गया, उसलिए उसका पेट जल गया। वो डॉक्टर साहब ने हमको बताया नहीं। हम तीसरे दिन हम देख रहे हो तो वो जख्म दिख रही हमको। तो हमने डॉक्टर साहब को पूछे कि भाई ये क्या है, तो बोले भाई वो ऐसा ऐसा हो गया, मशीन में हादसा हो गया। तो मैंने हमको तो पहले बताना था तुमने। बोले मैंने बताया थी पेशेंट को। आप पेशेंट क्या बताने वाला, क्या पेशेंट तो बेहोश रहने वाला है ना। इसमें कौन जिम्मेदार है उसका जलने का? दवाखाना, हॉस्पिटल, पांडे साहब, डॉक्टर पांडे साहब। अभी क्या मांग है हमारी? उसकी मांग ये है कि उसकी भरपाई होना बस। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। भाविकांच्या महासागरात श्रींच्या पालखीचे सोमवारी प्रस्थान। शेकडो वारकऱ्यांना लागली विठ्ठल भेटीची आस। अकोल्यात 2 दिवस श्रींच्या पालखीचा मुक्काम। भाविकांची तयारी पूर्ण, प्रशासन मात्र स्वच्छतेबाबत उदासीन। डॉक्टरांचा निष्काळजीपणा आला समोर। प्रसूती दरम्यान महिलेच्या पोटात राहिला कापडाचा तुकडा। औसानातल्या मलकापूर अर्बनचे ठेवीदार चिंतेत। महिना झाला ओरिजिनल कागदपत्रे घेतले, लाखोंची रक्कम अप्राप्त। सरोपचार आणि सुपर स्पेशालिटी जोडणाऱ्या रस्त्यात रुग्णांना झटके। उपचार नको पण रस्ते सुधारा, रुग्णांची आर्त हाक। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल। लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।
पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड।